गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्मनिरूपण। श्रीराम धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते। जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुखपणा चुके नाते काही केल्या। बैसले माणूस उठून गेले, येथे आकाशाची राहिले। आकाश चहूकडे पाहिले, तरी सन्मुखची आहे। जिकडे जिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशाची भोवते। बळे आकाशा बाहेर ते कैसे जावे। जिकडे तिकडे प्राणी पाहे, तिकडे ते सन्मुखची आहे। समस्तांचे मस्तकी राहे, माध्यांनी मार्तंड जैसा। परी तो आहे एकदेशी, दृष्टांत न घडे वस्तुसी। काही एक चमत्कारासी देऊनी पाहिले। नाना तीर्थे नाना देशी, कष्टत जावे पाहाव्यासी। तैसे न लगे परब्रह्मासी, बैसले ठाई। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन्मंगल पावन चरण कमलांना वंदन करून, त्याचप्रमाणे या सत्संगात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना श्री गुरुदेव। भाविको, आजचा जो दशक आहे, दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्म निरूपण। विमल ब्रह्म निरूपण या समासामध्ये रामदास स्वामींनी विमल ब्रह्म निरूपणविषयी माहिती सांगितलेली आहे। आज हा जो ग्रंथ आहे कळसास पोचलेला आहे, आणि या निमित्त रामदास स्वामी काय आपल्याला सांगू इच्छितात ते आपण प्रथम पाहूया। रामदास स्वामींनी श्री दासबोध या ग्रंथाची सुरुवात सातारा जिल्ह्यात शिवतर येथे 1654 साली केली, आणि त्याचप्रमाणे या ग्रंथाची सांगता 1682 साली, म्हणजे रामदास स्वामींचा देह त्याग व्हायच्या अगोदर 2 महिने या ग्रंथाची समाप्ती केलेली आहे। रामदास स्वामी आपल्या सर्वांना सांगू इच्छितात की ह्या दासबोधमधले 20 दशक, 200 समास आणि 7751 ओवी
जो भक्त, जो शिष्य, जो साधक स्वस्तपणे अभ्यासल, चिंतन करल, मनन करल आणि तो साधक आत्मज्ञानाच्या विमल ज्ञानाचा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. रामदास स्वामी आत्मसाक्षात्कारी संत होते, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे रामदास स्वामींना 100% माहीत असणार की फक्त श्री संप्रदायाच्या साधक भक्त शिष्यांनाच गुरुमुखातून हा ग्रंथ श्रवण करण्याचं भाग्य लाभणार आहे. कारण का इतर ग्रंथ वाचतात, पण आपलं पूर्वसंचित पुण्य प्रारब्ध एवढं जबरदस्त आहे की आपल्याला माऊलींच्या मुखातून श्रवण भक्ती घडलेली आहे अशा महान ग्रंथाची. आणि असा हा ग्रंथ आज कळसाला पोचलेलं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की एवढ्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि रामदास स्वामी आपल्याला सगळ्यांना सांगतायत की आपण प्रत्येकाने नियमितपणे 200 समास म्हणजे 4 वर्ष नियमितपणे प्रत्येकाने ज्यांनी सत्संग केलेला आहे, संतसंगाला जो श्रद्धेने निष्ठेने गुरूंच्या तळमळीनं, गुरूंच्या दर्शनाच्या तळमळीनं हजर राहिलेला आहे, तो जसा हा ग्रंथ कळसाध्याय पोचलेला आहे त्याप्रमाणे हा भक्त साधक शिष्य आत्मज्ञानाच्या शिखरावर आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही असं रामदास स्वामीचं आपल्या सगळ्यांना स्पष्ट असं सांगणं आहे. या समासामध्ये रामदास स्वामींनी 5 मुद्दे आपल्याला सांगितले आहेत. ते कोणते ते आपण प्रथम पाहूया. रामदास स्वामी सांगतायत, एकटे एक परब्रह्म सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काली व्यापून आहे. अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं, जसं माऊली सांगतायत, अनु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय, मी नाहीशी जागाच नाही, मी चराचर विश्व व्यापलंय, फक्त भक्तीच्या डोळ्याने तुम्ही मला ओळखा. तसं रामदास स्वामींनी हे सांगितले की एकटे एक परब्रह्म सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काली व्यापून आहे. दुसरा रामदास स्वामी सांगतायत, असं आहे परब्रह्म, स्थूल नाही, सूक्ष्म नाही, दृश्य नाही, अदृश्य नाही, व्याप्त नाही, व्यापक नाही. तिसरा मुद्दा रामदास स्वामी सांगतायत, असं आहे परब्रह्म संतांचं विश्रांती स्थान आहे. संत ज्ञानदृष्टीनं याचा अनुभव घेतात आणि म्हणून जगातली सगळी जी सुखं आहेत ही संतांच्या चरणावर लोळवून घेत असतात. आणि म्हणून माऊली आपल्याला सांगतात नेहमी, मज काय उणे गजानना पायी सर्व सुख घेती लोटांगण. का तर हे विश्रांती स्थान, हे परब्रह्माची प्राप्ती आपल्या माऊलींनी करून घेतलेले आहे. आणि ह्या योग्यांना, सद्गुरूंना सगळ्यांना हे एक आनंदाची मांदूस, रामदास स्वामी म्हणतायत सद्गुरू कोण आहेत, आनंदाची मांदूस म्हणजे आनंद रत्नाची पेटी असं रामदास स्वामींनी सद्गुरूंचा उल्लेख केलेला आहे. कारण ते सतत आनंद प्रदान दुसऱ्याला करत असतात. चौथा मुद्दा रामदास स्वामी असं सांगतायत की हे जे परब्रह्म आहे ते गुरुकृपेनं, विवेकानं, अभ्यासानं, ज्ञानदृष्टीनं आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. पाचवा मुद्दा रामदास स्वामी आपल्या सर्वांना सांगतायत. रामदास स्वामी म्हणतायत की असं हे परब्रह्म ज्यावेळेस अंतर्यामी बिंबतं, अंतर्यामी गुरुकृपेनं रुजतं, त्यावेळेस जगातली सगळी जी सुखं आहेत खऱ्या अर्थानं त्या साधकाची, त्या भक्ताची, त्या शिष्याची साधना फळाला आलेली असते. तो आत्मज्ञानाच्या शिखरावर आरूढ झालेला असतो आणि सद्गुरू कृपेने त्याला हे ज्ञान झालेलं असतं की मी आत्मा आहे, चराचर व्याप्त जे चैतन्य ते माझ्याच हृदयात आहे आणि ते चैतन्य गुरुकृपेनं मी पाहिलेलं आहे असं ज्ञान त्या शिष्याला प्राप्त होतं. पण केव्हा तो शिष्य ज्यावेळेस सर्व भावे समर्पण दृष्टीनं सद्गुरूंना शरण जातो त्यावेळेस हे सगळं घडत असतं. आणि हे 5 मुद्दे झाल्यानंतर रामदास स्वामी आपल्या सगळ्यांना सांगतायत की ज्ञानामध्ये विमल ज्ञान, जया बोली जे आत्मज्ञान, असं श्रेष्ठ आत्मज्ञानाची प्राप्ती केव्हा होते तर ते आपण पाहूया. स्वामी विवेकानंद सांगतायत की सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू शिष्याचा विशुद्ध भाव, प्रेम, निष्ठा, श्रद्धा, तळमळ, जिव्हाळा बघूनच त्या शिष्यावर कृपा करत असतात, शिष्याला उपदेश करत असतात. या उपदेशाच्या माध्यमातून शिष्यामध्ये एक प्रकारची शक्ती संक्रमण होत असते. ह्या शक्तीद्वारे एक प्रकारचं ज्ञानाची प्राप्ती होत असते. पारमार्थिक गुरुने शिष्यामध्ये संक्रमित केलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं जगी कुठलंही ज्ञान नाही. असं ज्ञान ग्रंथाद्वारे सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. असं ज्ञान देणारे सद्गुरू जगी विरळ असतात. ते देवकोटीतील साक्षात ईश्वराचे मानव रूपातील अवतार असतात. अशा सद्गुरूंना साधनेशिवाय ओळखणं कठीण असतं. आणि शेवटी स्वामी सांगतायत की जी शक्ती आपल्याला मुक्ती प्राप्त करून देते, आपल्या दास्यत्वाचा कलंक धुवून काढून आपल्याला मुक्ती प्राप्त करून देते, अशी शक्ती फक्त सद्गुरूच प्रदान करतात. आणि म्हणून अशा सद्गुरूंना आपले कोटी कोटी दंडवत.
त्याचप्रमाणे ब्रह्मस्फुरणमध्ये माऊली मी आत्मा आहे या सदरामध्ये माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे की माऊली सांगतायत की ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की माझ्याजवळ शब्द नाहीत, माझे सद्गुरूसुद्धा कधी बोलले नाहीत, परंतु सद्गुरूंच्या चरणाशी आल्यानंतर अखिल विश्वाचं जे शब्दकोश आहे, शब्द भांडार जे आहे ते माझ्या अंतर्यामी स्फुरलं आणि मुखावाटे बाहेर पडलं. आणि त्याचप्रमाणे माऊली त्याच ब्रह्मस्फुरामध्ये आपल्या सगळ्यांना उपदेश करतायत की माझ्या सद्गुरूंनी माझं अवलोकन केलं, अवलोकिले माते, अवलोकन केलं, माझं निरीक्षण केलं आणि मगच माझ्यावर सद्गुरूंची काय झालेले कृपा झालेले. आणि मग माऊली सांगतायत की कृपा झाल्यानंतर मला काय वाटलं तर डोळियाचा डोळा उघडला जेने दिदली ज्ञान कळा प्रेममुद्रे लेवी वेले लेणे आनंदाचे. ज्यावेळेस सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली त्यावेळेस मला कशाचं लेणं दिले, आनंदाचं लेणं मला प्राप्त करून दिले असं माऊलीने आपल्या ब्रह्मस्फुरण या प्रकाशन साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. मग अशी ज्यावेळेस आपल्याकडून भक्ती घडते त्यास व्यापक म्हणजे विमल ज्ञानाची प्राप्ती त्या साधकाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे या नरदेहातच आत्तापर्यंत अनेक संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, तपस्वी, ब्रह्मवेते, ब्रह्मज्ञानी, हठयोगी, दिगंबर, संन्यासी या सगळ्यांनीच या नरदेहातच आपल्या जन्माचं कल्याण करून घेतलेलं आहे. आपल्यालासुद्धा प्रत्येकाला सुंदर असा नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. माऊली आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि म्हणूनच असे मार्गदर्शन करणारे संत फक्त या भारतभूमीतच जन्माला आलेले आहेत, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणून आपल्याला आपण नेहमीच म्हणतो की मेरा भारत महान. का म्हणतो? भा म्हणजे ज्ञान, रथ म्हणजे एकरूप, ज्ञानाशी एकरूप असा भारत देश आहे. अशा भारत देश जो आहे, अशा भारत देशाचा जो सूर्य आहे तो उगवताना भगवा असतो, मावळताना भगवा असतो. उगवत्या सूर्याला वंदन करून मावळत्या सूर्याला अर्घ्य देणारी अशी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि असा भारतीय भगवा ध्वज हातात घेऊन प्रभू रामचंद्रापासून शिवाजी महाराजांच्यापर्यंत सेना लढल्या. तोच भगवा ध्वज आज आपल्या माऊलींच्याही हातात आलेलं आहे. आणि म्हणून आपल्या माऊलींना वंदन करताना आपण काय पसायदान मागायचं आहे, काय मागणं मागायचं आहे? माऊलींनी एक पहिल्या अभंगात सांगितलेलंच आहे. माऊलींनी एक मागणं आपण सुरुवातीला मागूया की घराघरातून सुखशांतीचे झरे पाजरावे, नरेंद्र हेची दान द्यावे, नरेंद्र हेची दान द्यावे. माऊली नेहमी आपल्याला म्हणत असतात की आपल्यासारखा शिष्यगण जर मला लाभणार असेल तर मी पुन्हा 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 जन्म तुमच्यासाठी घ्यायला तयार आहे. पण आपली अवस्था कशी असते एक दृष्टांत देते, म्हणजे त्यावरून लक्षात येईल की आपण एवढ्या वेळ संत आपल्यावर कृपा करत असतात पण आपण तिकडं कसं दुर्लक्ष करतो त्या दृष्टांतावरून आपल्या लक्षात येईल. एक गावची यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये बरीच सोंगं आली होती आणि असं एक मोठं त्या संपूर्ण पंचक्रोशीत ते गाव सोंगासाठी प्रसिद्ध होतं. आणि मग त्या गावात एक मोठा पाटलाचा वाडा होता, 4 सुना, 4 मुली, म्हणजे 4 मुलं. आणि त्या प्रत्येकाला वाटलं की आपल्या गावात जी सोंगं आहेत ती सोंगं बघायला आपण प्रत्येकानं गेलं पाहिजे. परंतु त्या गावात जे मोठा वाडा होता, पाटील होते, त्यांच्या घरात 150 ते 200 तोळं सोनं होतं. दुपारची यात्रा होती. त्यांना असं वाटलं की आपण जर यात्रेला गेलो आणि चोराने जर सोनं नेलं तर काय करायचं. आणि असे त्यांनी भरपूर विचार केला. 4 सुनं, 4 मुलं, त्यांनी काय केलं 150 तोळं जे सोनं होतं ते गाठोडं बांधलं आणि त्यांच्या आई आजीबाई ज्या बाजल्यावर झोपल्या होत्या, बाजला आपल्या सर्वांनाच माहीत असेल, एखाद्यास नसेल पण बाजल्यावर झोपल्या होत्या, त्यांची चांगली झोप लागली होती. आणि त्या आजीबाईंच्या अंगाखाली ते गाठोडं दिलं आणि 4 मुलं 4 सुना यात्रेमध्ये सोंग जी आली होती त्या सोंगामध्ये सामील झाली. 5 चोर त्या घरावर अगोदरच नजर ठेवून होते, कारण त्यांना माहीत होतं की ह्याच घरात आपल्याला चांगल्या धनाची प्राप्ती होणार आहे. आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की चोर म्हणलं की त्यांच्या जो धूर्त असतात, मुत्सदी असतात, त्यांच्या जो किल्ल्या तयारच होत्या. एक चोरानं वरून झरोकातून बघितलं होतं की आजीबाईच्या अंगाखाली सोनं आहे. 4 चोरांनी कुलूप काढलं आणि 4 चोर आत आले, 5वा उतरून खाली आला. आजीबाईंची गाढ झोप लागली होती. दुपारी 12ची वेळ होती. चोराने असा विचार केला की आजीबाईंच्या अंगाखालचं जर गाठोडं काढून घ्यायला लागलं, आजीबाई जाग्या झाल्या तर दुपारची वेळ आहे आणि लोक येतील आणि आपल्याला मारतील. चोराने काय विचार केला की आजीबाईची जर गाढ झोप लागल्या, असाच मोठा दरवाजा होता आणि त्या चोराने बाजल्यासकटच आजीबाईंना बाहेर म्हणजे पळवून नेलं. 5 चोर होते. चोरांनी काय डोकं चालवलं, आयडिया काय केली,
4 चोरांनी खांदा दिला आणि 5व्या चोरानं शितोंडी धरली. कधी धरतात आपल्याला माहीत आहे, राम नाम सत्य. आजीबाईची झोप लागली होती, 4 चोरांनी खांदा दिला, 5व्या चोरानं शितोंडी धरली आणि चोर त्या जत्रेत सामील झाले. ऐन चावडी पुढं बरीच सोंग होती. ऐन चावडी पुढं ती सोंग आलं म्हणजे आजीबाई आल्या आणि जाग्या झाल्या. आजूबाजूला पाहिलं आणि आजीबाईंच्या लक्षात खरा प्रकार आला की चोर मला पळवून नेत आहेत. तर झोपेत त्यांना कुठेतरी जाणीव झाली होती की माझ्या अंगाखाली मुलांनी सोनं ठेवले. आजीबाई जाग्या झाल्या आणि आजीबाईंनी ओरडायला सुरुवात केली, वाचवा वाचवा चोर आहेत, चोर आहेत, वाचवा वाचवा चोर आहेत, चोर आहेत. शितोंडी धरलेला म्हणायचा, बुड्ढी सच कहते. मागची चौघं म्हणायची, लेकिन सुनता है कोण. आजीबाई म्हणायची, वाचवा वाचवा चोर आहेत, चोर आहेत. पुढचा म्हणायचा, बुड्ढी सच कहते. मागची चौघं म्हणायची, लेकिन सुनता है कोण. बघणाऱ्यांना वाटलं काय सुंदर सोंग उठलंय आणि अशा रीतीनं आजीबाईंचा नाहक बळी गेला. तसं आपल्याला पण वाटतं, आपण 4 वर्ष झालात, 200 समाज झाले, माऊलींच्या अमृतवाणीतूनही सत्संग केलेले आहेत. आपण 100% आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. सत्संगात आल्यापुरतं तेवढं वैराग्य आणि नंतर घरी गेले की जैसे ते असं होता कामा नये. कारण आपले सद्गुरू किती समर्थ आहेत, ते होऊनच देणार नाहीत. आणि माऊलींची पण इच्छा आहे की माझा जो प्रत्येक शिष्य आहे तो आत्मज्ञानाचा अधिकारी झाला पाहिजे, त्याला आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे. म्हणून अशा गुरुदेवांना मी आत्मज्ञानाचे जर आपल्याला खरंच भूक लागली असेल, 200 म्हणजे आज 400वा संत संघ आहे आणि आज परत आम्ही आपल्याला विचारतोय, खरंच जर आत्मज्ञानाची आपल्याला भूक लागलेली असेल तर एवढं सगळं ऐकूनही मनात प्रपंच सुटत नसेल, मन निवृत्तीकडे वळत नसेल, तरीसुद्धा वाटतंय की नाही मोक्ष मिळाला पाहिजे. मन सोडायला तयार नाही आहे. प्रपंचातली क्रियाकर्म जी आपण करतोय ती सोडत नाही आहे. मन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे यायला तयार नाही आहे. परंतु आम्हाला असं वाटतंय की मोक्ष मिळाला पाहिजे. तर लेकरांना मी एवढंच सांगेन, शेवटची किल्ली देतो ती टाकू नका. ही किल्ली हरवलीत तर आता ह्याच्यावर उपाय काही नाही. जसं काय तुमचं वेडं खुळं भोळं भाबडं प्रेम आहे, ते प्रेम माझ्यावर असंच ठेवा. जेवढं जमेल तेवढं पचवण्याचा प्रयत्न करा. गुरुबोध जो आहे, हा गुरुबोध वेगवेगळ्या आता अजून बंद नाही होणार आहे. हा दासबोध ग्रंथातला शेवटचा समास आहे. याचा अर्थ संतसंग बंद होणार आहेत का? तर नाही, नवीन ग्रंथ लावला जाईल. त्या ग्रंथातून सुद्धा पुन्हा मीच तुम्हाला भेटणार आहे. आणि दर आठवड्याला इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला एकत्र आणायचा प्रयत्न करणार आहे. म्हणून संतसंग चुकवायचा नाही. करू नका काही, संत संग धरा. आत्मउद्धार नक्की आहे, नक्की आत्मउद्धार घडणार एवढं लक्षात ठेवा. म्हणून ही शेवटची किल्ली आहे. ती किल्ली जो विसरणार त्याला काहीच प्राप्त होणार नाही. आणि जो किल्ली विसरणार नाही आहे, ही गुरु किल्ली दिली मी की बाकी काही जमलं नाही तरी चालेल, पण संत संग सोडू नका. हा संत संग म्हणजे माझ्या जीवाची ती साधना आहे, माझा तो छंद आहे, माझं ते जीवन आहे. दर रविवारी 1 तास 10 मिनटं मी देणार म्हणजे देणार. जोपर्यंत हे शरीर श्वास घेतंय तोपर्यंत मी संत संग चुकवणार नाही म्हणजे नाही. एवढी किल्ली जरी राहिली, ही मास्टर की आहे. ही किल्ली असेल तर मग बाकीचे सगळे कप्पे कपाटाचे उघडणार. पण ही किल्ली विसरायची नाही. का विसरायची नाही? असं काय आहे त्याच्यामध्ये
ते तुकोबरायांच्या शब्दात ऐका. अभंगातून आपण त्यांचे ऐकूया. गुरुचरणी ठेविता भावा, 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 गुरुचरणी ठेविता भावा. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा. देवा गुरूंपाशी आहे, देवा गुरूंपाशी आहे, देव गुरुपाशी आहे, देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काहे हो, वारंवार सांगू काहे, वारंवार सांगू काहे, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा,
प्रकारे देव भेटणार आहे. म्हणून त्या गुरुदेवांना वंदन करण्यासाठी आपण त्यांना प्रदक्षिणा करूया आणि या ग्रंथाची सांगता करूया. म्हणून सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हेची दान दे का हेची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. ननगे मुक्ती धन संपदा, ननगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गणितांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणीन मां. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुज सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा पूजात्मना वा प्रकृतिस्वा, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय.